तर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांची सुद्धा मुंबईत एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। फेर मतमोजणीवरती या दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय। विधानसभा निकालावरती संशय घेत राज्यातल्या अनेक पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे आणि याबाबतच्या कायदेशीर बाबींवरती चर्चा करण्यासाठीच आता या दोघांची बैठक होतीये। सुप्रिया सुळे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, कुठे होतीये ही नेमकं बैठक आणि या बैठकीमध्ये फेर मतमोजणीवरती चर्चा तर होणारच आहे, परंतु अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्यावरती लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या आमदारांची खरं तर आज महत्त्वाची बैठक आहे आणि त्याच्यापूर्वी वायबी सेंटरमध्ये शरद पवारांची एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। या बैठकीमध्ये संजय राऊत आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे ह्या दोन्ही महत्त्वाचे नेते खरं तर या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत। राज्यभरामध्ये जसा पद्धतीने विधानसभेचा निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी खरं तर ईव्हीएमच्या संदर्भातला संशय व्यक्त केलेला आहे। अनेकांची ही मागणी आहे की फेर मतमोजणी व्हायला हवी आणि या सगळ्या संदर्भामध्ये आजच्या या बैठकीमध्ये खरं तर चर्चा होऊ शकते। पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात जर पाऊल उचलायचं असेल किंवा जर आवाज उचलायचा असेल याच्या विरोधात तर याच्या संदर्भातल्या कायदेशीर बाबींवरती आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते अशा पद्धतीची माहिती खरं तर आपल्याला मिळत आहे। मात्र तशा पद्धतीने राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना एक मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही महत्त्वाच्या पक्षांमधल्या अनेक दिग्गजांना खरं तर या निकालामध्ये मोठा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा फेर मतमोजणी व्हावी या सगळ्या विषयामध्ये आता हे महत्त्वाचे नेते आजच्या बैठकीमध्ये चर्चा करून नेमकं काय महत्त्वाचं पाऊल उचलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र आता सध्या वायबी चव्हाण सेंटर येथे शरद पवार, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अच्छा, धन्यवाद रुपाली या सविस्तर अपडेटसाठी। वेळोवेळी आपल्याकडून या बैठकीचे सर्व अपडेट्स आपण घेत राहू।